उद्यापासून सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र. उद्यापासून म्हणजेच मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 पासून शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. तर बघा, पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी पासून शाकंभरी नवरात्र सुरू होते. शाकंभरी नवरात्र अष्टमी पासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून शाकंभरी नवरात्रालाही पौर्णिमेपर्यंत असते. देवी शाकंभरीला अश्विन महिन्यातील नवरात्र मानलं जातं. देवस्तुतीच्या 11व्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केलं गेलेलं आहे त्यातील एक महत्वाचं रूप म्हणजे शाकंभरी देवी आहे. तिला 4 भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रूपात दर्शवलं देखील आहे. शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. शाकंभरी देवी म्हणजेच अन्न देवता. एकदा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाणा उपलब्ध नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं. त्यांच्यावरील संकट बघून देवीचं रूप घेतलं. या अवताराला देवीला 100 डोळे होते. आपल्या 100 डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दुःख बघितले. यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दुःख करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली. देवीचं हे विराट रूप होतं. या रूपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारची झाडं आणि भाज्या होत्या. जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या व झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले होते. आता ही होती शाकंभरी देवीची कथा. बघा, आता उद्यापासून नवरात्र सुरू होते, तर आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्या हातून पुन्हा एकदा कुलदेवतेची सेवा व्हावी एवढाच आपला उद्देश आहे. त्यामुळे हा व्हिडिओ टाकलेला आहे. बघा, कुलदेवतेचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण सर्वांनी या नवरात्रीत जास्तीत जास्त आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे. संपूर्ण 7 दिवसात नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि नवार्णव मंत्राचा जप किंवा दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये करायचे आहे. बघा, उद्यापासून आपल्या जवळपासच्या केंद्रात देखील दुर्गा सप्तशतीचे पारायण सुरू होतील. तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या जवळपासच्या केंद्रात देखील तुम्ही सहभागी होऊ शकता आणि माता भगवतीची कृपा आशीर्वाद आपल्यावरती घेऊ शकता. बघा, आपल्या कुलदेवतेची तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करता आले नाही तर तुम्ही नवार्णव मंत्राचे 7 दिवस आवर्जून तुम्ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक परिस्थिती सुधारेलच, पण तुमच्या जीवनाची काही संकट अडचणी येत होत्या त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल व शाकंभरी देवीची आपल्यावरती कृपा राहील. ही नवरात्र आपल्याला 13 जानेवारीपर्यंत म्हणजे ज्या दिवशी भोगी आहे शाकंभरी पौर्णिमेपर्यंत ही साजरी करायची आहे. तर असा हा 8 दिवसाचा कालावधीत आपल्याला आपल्या आई भगवतीची जितकी जास्त होईल तितकी भरभरून सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये. प्रत्येकाने करा, सेवा करा, सेवेकरी बनावा, सेवेकरी घडवा आणि आवर्जून आपल्या जवळपासच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते देखील या सेवेमध्ये सहभागी होतील किंवा आपल्या जवळपासच्या केंद्रात जाऊन सेवा करू शकतील. श्री स्वामी समर्थ.